मी सर्वात प्रथम आगरी समाज ट्रस्टचे आभार मानतो की त्यांनी मला सहकार्य केलं। नंतर आपले डेकोरेटर प्रमोद काका यांचा आभार मानतो आणि जे विद्यार्थी ह्या विद्यार्थी मार्गदर्शन शिबिरामध्ये सहभागी झाले त्यांचे आभार मानतो। विशेष आभार मानतो आदरणीय निगळे सर ज्यांनी मला या संदर्भात सांगितलं की हे शिबिर घे आणि खरोखर मुलांना अतिशय सकारात्मक असं मार्गदर्शन करणारे आदरणीय रमेश सर यांचा देखील मी आभार मानतो। हा एक कोणताही राजकीय कार्यक्रम नसून मी इथे कुणालाही बघा कोणत्याही राजकीय गोष्टी इथे न आणता आम्ही केवळ विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन होईल किंवा त्यांना कसा वेळ देता येईल या दृष्टीने हा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलेला। आणि आदरणीय माझे सर्व मित्र गणेश मिरगुले सर श्री कम्प्युटर इन्स्टिट्यूट यांचा देखील आभार मानतो। त्यांनी एवढ्यापुरतंच हे ठेवलं नाही की हे 10वीचे विद्यार्थी आहेत यांची परीक्षा झाल्यानंतर या जे चांगल्या गुणाने पास होतील त्यांच्याकरता चांगलं बक्षीस ठेवलेलं आहे। त्या मुलांना पुढे ऑनलाईन प्रवेशाकरता सहकार्य कसं करता येईल याच्याकरता त्यांनी सर्व त्यांच्याकरता ह्या गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्यांचा देखील श्री कम्प्युटरचं मी आभार मानतो। नितेश शिरसाट यांचा आभार मानतो। सचिन शिंदे, प्रमोद केंद्रे आणि नेहमी माझ्या पाठीशी उभा राहणारे खासदारनगर व्यापारी मंडळाचे आदरणीय नारायण मोठे साहेब यांचा देखील आभार मानतो। आणि मी विद्यार्थ्यांना एवढंच आवाहन करतो की आई वडील तुमच्यासाठी कष्टाचं रान करतात, जीवाचं रान करतात आणि तुम्ही फक्त चांगला अभ्यास करा, चांगले गुण मिळवा आणि तुमच्या आई वडील जे तुमच्याकरता कष्ट घेत आहेत त्याच्या कष्टाचं फळ त्यांना मिळू द्या। आताची मुलं सगळीकडे वेगवेगळ्या जे काही व्यसन आहेत त्याच्याकडे ते झुकलेली चालली आहेत। तर बाबांनो चांगला अभ्यास करा आणि आईवडिलांचं नाव कमवा। मी तुम्हाला 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। शिवाजी सेवा मंडळातर्फे जे भी प्रोग्राम राबवले जातात ते खूप सुंदर असतात। मी आता मला समजलं तर मी धावत आलो परंतु प्रोग्राम झाला होता आणि रमेश सरांचं मार्गदर्शन म्हणजे मुलांसाठी खूप छान आहे। मी त्यांचं अफेक शाळेमध्ये पण मार्गदर्शन ऐकलं होतं, आज पण ऐकण्याची इच्छा होती परंतु मला वेळ मिळाला नाही म्हणून मी आलो नाही आहे। परंतु खरंच मुलांना जे मुलं भरकटतात ते 10वी ते 12वी ह्या वर्षामध्ये त्यांना कसा अभ्यास करायला पाहिजे हे सर खूप छान शिकवतात। खरंच राजूचं मनापासून आभार मानतो की आत्ता भावी पिढीला जे मार्गदर्शनाची गरज आहे ते फक्त राजू आणि राजूच करू शकतो। बाकी त्यांचे इतर सामाजिक उपक्रम खूपच छान असतात। तर त्यांनी घेतलेल्या प्रोग्रामबद्दल माझ्याकडून माझ्या व्यापारी मंडळाकडून खूप खूप शुभेच्छा। छत्रपती शिवाजी सेवा मंडळ आणि आदरणीय राजेंद्र नगळे साहेब यांनी जो कार्यक्रम ठेवला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। 10वीची मुलं म्हणजे थोडीशी भरकटलेली नौका असते, त्या लोकांना व्यवस्थित किनारा दाखवायचं काम आदरणीय रमेश सर यांनी या ठिकाणी केलं। या कार्यक्रमामध्ये मला सुद्धा थोडी बोलण्याची संधी मिळाली आणि आदरणीय राजेंद्र नगरे साहेब हे प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये अग्रगण्य आहेत। कुठलीही मदत लागो हे नेहमी करत असतात। हा त्यांनी विद्यार्थ्यांकरता हे करून एका भावी पिढीसाठी जो संकल्प केला त्याबद्दल त्यांचे खरोखर मनापासून धन्यवाद आणि आभार। राजेंद्र सरांनी हे कार्यक्रम आयोजित केला आमच्यासाठी आणि बोर्ड एक्झामसाठी आम्हाला नवीन काय करायचं व कोणती गोष्ट करायचे हे सांगितलं व आम्हाला भीती वाटली की काय करायचं व उत्तर कसे पाठांतर करायचे, पेपर कसे लिहायचे याबद्दल सांगितलं। आम्ही त्यांच्याबद्दल अभिमानपूर्वक धन्यवाद करतो। माझे नाव आयुष नितीन नलवडे। हा कार्यक्रम माननीय श्री राजेंद्र श्रीराम नगराळे आणि श्री गणेश मिरगुले सर यांनी प्रत्येक शाळेमध्ये जाऊन की विद्यार्थ्यांनी की कसा अभ्यास केला पाहिजे, काय केलं पाहिजे याबद्दलचा कार्यक्रम इथं घाटल्यामध्ये आगरी समाजाला इथे घेतला आणि त्याच्यामध्ये जे सर होते त्यांनी असं सांगितलं की विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा केला पाहिजे, किती वेळ जागले पाहिजे व कोणत्या टायमिंगला अभ्यास केला पाहिजे, कसा केला पाहिजे आणि सर्वात जास्त अभ्यास कुठल्या ह्याचा प्रश्नपत्रिका किती प्रकारचे सोडायला पाहिजे किंवा आपण किती अभ्यास केला आपल्याला किती समजते याबद्दलचे मार्गदर्शन केले। हे आम्हाला खूप मस्त वाटले, याच्याबद्दल धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, माझं नाव यश लक्ष्मण शिंदे, मी चेंबूर कर्नाटक या शाळेमधला विद्यार्थी आहे। हा कार्यक्रम कार्यक्रम खूपच चांगला वाटला। या सरांनी आम्हाला मार्गदर्शन केले व आमचं सांगितलं काय कसं करायचं काय नाही, त्याबद्दल त्यांना आमचे खूप धन्यवाद आणि आम्ही त्यांचे आभारी आहोत। धन्यवाद। CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।